नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि बहिणी. भूषण स्टॉकवाला, फाउंडर अँड सीईओ डीजी बिझनेस बाजार .com अँड स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ. मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतो मी. उद्या बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या व्हिडिओमध्ये. सो आपण इथे सिंपल जर चार्टला जर लावलं मित्रांनो आपण, सो आज मार्केट कम्प्लिटली व्हॉलेटाईल टू साइडवेज मार्केट होतं. ओके, तर इथे जर पाहिलं आपण तर सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. इथे काइंड ऑफ जर मी झोन ड्रॉ केला मित्रांनो इथून इथपर्यंत, कंप्लीट प्लॅन तुम्हाला सांगतो मी उद्याचा. सिंपल मी लेवल्स ड्रॉ केलेले आहेत तुमच्यासाठी मित्रांनो. सो माझा प्लॅन काय आहे जस्ट तुम्हाला मी सांगत आहे. ओके, की मी कसं उद्या मार्केटला प्लॅन करतो. तिथे जर पाहिलं दादा तर मार्केट काय गेलं, ह्या लेवलला आलं, इथून मार्केट वर गेलं, आता इथे साईडवेज गेलं. उद्या जर असं साईडवेज घेऊन जाऊन वर तोडलं ना मित्रांनो, ओके, तर तुम्ही तर माझा बायचा प्लॅन नाही आहे. ओके, तर या 46,900च्या वर जर मार्केट क्लोज मारलं तर 47,000चा पहिला टार्गेट भेटेल आणि 47,000च्या जर वर मार्केट गेलं 47,000च्या वरती, तर 47,100 आणि 47,200 पर्यंत मार्केट खेचेल मित्रांनो वरच्या साईडला. ओके, आणि सेलिंग जर म्हटली मार्केट, तर हा झाला माझा बाईंगचा प्लॅन. सेलिंग तर ह्या लेवलच्या खालीच बॉस, 46,000च्या खाली जर मार्केट गेलं मित्रांनो, तर खूप डेंजर खालच्या साईडला जाणार. ओके, तर 46,000ला जर तोडलं तर 45,800, 45,600 आणि 45,500ला मार्केट मार्केट कुड इझिली टच माय डिअर डिपेंड. सो ओके, तर हा झाला खालच्या लेवलचा प्लॅन. ओके, आणि जर भूषण सर उद्या जर मार्केट या लेवलच्या मध्ये जर टाइमपास केला तर आम्ही काय करणार, नो ट्रेड मित्रांनो. ओके, तर मग तुम्हाला ऑप्शन सेलिंग जॉबवाला स्ट्रॅटेजी करावं लागेल दादा. ओके, साइडवेज मार्केटची स्ट्रॅटेजी ऑप्शन सेलिंग तुम्हाला करावं लागेल. दुसरा तुमच्याकडे पर्याय नाही आहे मार्केटमध्ये. उद्या निफ्टी फायनान्सची एक्सपायरी सुद्धा आहे. सो बी केअरफुल माय डिअर एव्हरीवन. आता जसं पाहिलं आपण निफ्टी 50 मध्ये काय विषय झाला. सो पहिले आपण लेवल्स ड्रॉ करूया आणि असेच लेवल तुमच्या चार्टवर पण तुम्ही ड्रॉ करा, म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग कशी असते ना एक्झॅक्टली तुम्हाला कळणार. ओके, हे तर पूर्ण लेवल्स डेंजर मार्केटचे आहेत आणि खालच्या लेवल जर पाहिले आपण, इफ वी सी ओव्हर हिअर, हा ही लेवल आहे. ओके, इथून एक ट्रेन लाईन सुद्धा मला दिसत आहे मार्केटमध्ये. ओके, ही एक ट्रेन लाईन आहे मार्केटमध्ये, काइंड ऑफ ट्रेन लाईन आहे बघा ही. ॲक्युरेट ट्रेंड लाईन नाही आहे ही. ओके, हां, इथे बघा. आणि खालून सुद्धा जर पाहिलं तर खालून सुद्धा असं होतं मार्केटमध्ये. ही ट्रेंड लाईन आहे. आता माझा प्लॅन काय माहिती आहे का? मार्केट जर याला तोडलं, परत वर गेलं, परत जर खाली आलं ना, तर 21,875च्या खाली पुलबॅक होऊन मार्केट खाली जाऊ शकतं. 21,800, 21,700 पर्यंत. ओके, तर हा माझा सेलिंगचा प्लॅन आहे. आणि बाईंग जर पाहिलं आपण, तर बाईंग अजून थोडं टाईमपास केलं पाहिजे. आणि जर मित्रांनो मार्केट 20,200, 22,220च्या वर जर निघालं, तर 22,300, 22,400 पर्यंत वर जाण्याचा मार्केट प्लॅन करू शकतं. आणि या एवढ्या झोनच्या मध्ये जर मार्केट आहे मित्रांनो, या 300, 400, 300 पॉइंटच्या मध्ये जर मार्केट आहे, तर मी कॉल पुटमध्ये बाईंग थोडंसं कमी अग्रेसिव्ह नाही करणार. मी ऑप्शन सेलिंग जॉबवाला स्ट्रॅटेजीकडे फोकस करणार मित्रांनो. हा होता निफ्टी 50चा प्लॅन. इंडिया बिग सुद्धा ड्रॉप झाले काइंड ऑफ. आता इथे जर पाहिलं आपण दादा, तर आता इथे सुद्धा काही लेवल्स मी ड्रॉ करतो निफ्टी फायनान्समध्ये तुमच्या. सो इथे जर पाहिलं आपण, तर इथे बघा सिम्पली उद्या निफ्टी फायनान्सचीच एक्सपायरी आहे. सो निफ्टी फायनान्समध्ये सेलिंगचा पॉईंट जो आहे, तो 20,300च्या खाली जर मार्केट पुलबॅक मारून गेलं, तर 20,200, 20,100 आणि 20,000 पर्यंत पडू शकतं. आणि इथे इथे काइंड ऑफ एक ट्रेन लाईन सुद्धा आहे मित्रांनो, पण एकदम स्टीप ट्रेन लाईन आहे, राईट. सो अजून थोडं टाइमपास करायला पाहिजे मार्केट. बाईंग जर म्हटलं ना, तर मार्केट डन करून इथे टच होईल, रेजिस्टन्स हिट होईल, परत इथे टच होईल, रेजिस्टन्स हिट होईल, राईट. त्यामुळे बाईंगचं प्रेशर मी निफ्टी फायनान्समध्ये उद्या मार्केटची ओपनिंग कशी असते त्याच्यावर ठरतं मित्रांनो. जर गॅप अप गॅप डाऊन असेल तर ऑलरेडी मोमेंटम झाला असेल. कारण की या पॉईंट पर्यंत मार्केटमध्ये ना कंप्लीट सेलर लोक अग्रेसिव्ह आहे. ओके, जसं टच होईल मार्केट खाली पडेल, टच होईल खाली पडेल, तर मग बिनाकामी ट्रॅपमध्ये अडकण्यापेक्षा फायदा नाही मित्रांनो. ओके, असं मला वाटतं मार्केटमध्ये. ओके, माझा अभ्यास मला सांगतो अशा पद्धतीने विषय आहे माझा. ओके, सो हा होता आपला बँक निफ्टी, निफ्टी आणि निफ्टी फायनान्सचा प्लॅन. मी तुम्हाला अजिबात ॲडवाइस देत नाही इकडे बाय करा, इकडे सेल करा. हा जस्ट व्हिडिओ मित्रांनो एज्युकेशन पर्पजसाठी आहे, की मार्केट प्राइस ॲक्शन कशी असते, कॅन्डल कसे काम करतात, सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय कसं काम करतं, हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करत आहे. दादा सर्वांनी मित्रांनो फायर्समध्ये तुम्ही आपलं आपलं अकाउंट ओपन करा.
खाली जे डिस्क्रिप्शन आहे ना, डिस्क्रिप्शन, त्या डिस्क्रिप्शनवर क्लिक करा तुम्ही. ओके, माझं तिथे तुम्हाला उद्या बँक निफ्टी ट्रेड कसं करायचं ते व्हिडिओ दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करा तुम्ही. तुम्हाला लिंक दिसेल तिथे फायर्समध्ये आपलं अकाउंट ओपन करून टाका. ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला आयुष्यभर फ्रीमध्ये वापरता येईल. अकाउंट ओपन करायला तुम्हाला ₹1 लागणार नाही. अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज मित्रांनो आयुष्यभरासाठी 0 आहे. ओके, आणि ₹20 बाय ₹20 सेल डिस्काउंट ब्रोकिंग आहे. आणि मेन म्हणजे वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्ही बाय सेल करू शकता. ओके, फायर्सला. तर तुम्ही फायर्समध्ये आपलं अकाउंट ओपन करा. आमच्या लिंकनी ओपन केले तर मी पुढच्या 10 वर्षासाठी 2034 पर्यंत मी तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड करणार मित्रांनो. ओके, तिथे फ्री क्लासेस आणि अनेक गोष्टी ज्या आहेत मी ते प्लॅन केलेल्या आहेत तुमच्यासाठी. ओके, थँक यू सो मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सर्वांना साईराम, स्वामी ओम, जय श्री कृष्ण. जय सियाराम एव्हरीवन. बाय बाय.